नमो बुद्धाय. प्रिय धम्मबंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत खोल विषयावर चिंतन करणार आहोत. दुःख आणि भीतीपासून मुक्त कशी मिळवायची. मित्रांनो, दुःख टाळणे कोणालाही शक्य नाही. भीती कधी ना कधी प्रत्येकाला वाटते, पण बुद्ध धम्म आपल्याला शिकवतो दुःख आणि भीती यावर विजय कसा मिळवायचा. बुद्धांनी सांगितलेलं आहे, दुःखाचे सत्य शिकरा. बुद्ध म्हणतात, जीवनात दुःख आहे, आजारीपण, अपयश, प्रियजनाचा विरह, आर्थिक अडचणी, अनेक प्रकारचे दुःख माणसाच्या जीवनामध्ये येत असतात. दुःख नाकारले की ते वाढते, स्वीकारले की ते कमी होते. दुसरा उपाय आहे, भीतीचे मूळ समजा. भीती ही प्रत्येकाला वाटत असते. भीती बहुतेक वेळा भविष्याच्या कल्पनेमधूनच येत असते. उद्या माझे काय होईल, माझ्या कुटुंबाचे काय होईल, मी अपयशी ठरेल का, लोक मला काय म्हणतील, भविष्य अजूनही आलेले नाही. आपणच कल्पनेमध्ये घाबरतो. म्हणून बुद्ध म्हणतात, वर्तमान काळामध्ये राहा. तिसरा उपाय आहे, त्याच्यावरती श्वासावर लक्ष केंद्रित करा. भीती आली की डोळे बंद करा. 5 किंवा 10 दीर्घ असे श्वास घ्या. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन हळूहळू शांत होईल आणि श्वास आपल्याला वर्तमान काळामध्ये जीवन जगायला सांगेल. चौथा उपाय आहे, अनित्यतेची जाणीव ठेवा. सर्व काही अनित्य आहे. सर्व काही बदलते. आजची समस्या उद्या कायम राहणार नाही. आजचं दुःख उद्या कायम राहणार नाही. आजचं दुःख ही आपली उद्याची आठवण बनेल. ही जाणीव मन हलके करत असते. पाचवा उपाय आहे, करुणा आणि स्थिरता. स्वतःवर कठोर होऊ नका. स्वतःवर प्रेम करा. चुका झाल्या तरी स्वतःला माफ करा आणि स्वतःला म्हणा, मी सुरक्षित आहे, मी धम्माच्या मार्गावर आहे, माझेही कल्याण होणार आहे, इतरांचे कल्याण होणार आहे, अशी श्रद्धा बाळा. 6वा उपाय आहे, योग्य विचार करा. वाईट विचार आला की स्वतःला विचारा, हा तथ्य आहे का की भीती आहे. म्हणजे सत्य नाही, तो फक्त मनातील लाट आहे. हा विचार आहे, मी नाही. म्हणून बुद्ध म्हणतात, दुःख आणि भीती जीवनाचा भाग आहे, पण आपण त्याचे गुलाम होऊ नका. दुःख येत असते आणि दुःख जात असते. फक्त आपण सजगता ठेवा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्वतःमधली करुणा वाढवा आणि धम्माच्या आधारावर आपले सुंदर असे जीवन जगा. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा अर्थाने मुक्ती होतो. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम.